मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेत। फॉर्म भरून पैसे भरून जे आहे ते आपण वेंडरच्या प्रतीक्षेत, जवळपास लाखो शेतकरी हे वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत। परंतु सध्याच्या स्थितीत वेंडरची स्थिती पाहता एक वेगळाच प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये वेंडर हे आता मागे बघितलं आपण तर वेंडर ऍड झाल्याच्या नंतर सर्व जिल्ह्यासाठी आणि सर्व शेतकऱ्यासाठी ऍड होत होते, परंतु आता इथे कास्ट वाईज वेंडर ऍड होताना दिसतात, जिल्हा वाईज वेंडर ऍड होताना दिसतात। याचा गोंधळ नेमका काय चाललाय आणि काय नाही ते आपल्याला समजायला मार्ग नाही। तिथे आता विचारणा केली, ऑफिशियल व्यक्तीला विचारणा केली तर त्यांच्याकडेही कुठलीही पद्धतीची याला माहिती नाही। आणि आपण एखाद्या कंपनीला जर विचारणा केली तर ती कंपनी म्हणते की आम्ही 4-2 दिवसांमध्ये ऑन बोर्ड होणार आहे, फक्त एवढं आपल्याला त्यांच्याकडून उत्तर मिळतं। आता याच्यामध्ये झालंय असं की शेतकऱ्याचे एवढे कॉल येतात, एवढ्या कमेंट येतात। आता कमेंटला, प्रत्येक कमेंटला उत्तर देणंही शक्य होत नाही, प्रत्येक कॉल अटेंड करणंही शक्य होत नाही, कारण हजारो कॉल येतात, हजारो मेसेजेस येतात। त्याच्यामुळं जे आहे ते हा व्हिडिओ आपण टाकायचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून वेंडर आल्याच्या नंतर किंवा सोलार योजनेविषयी जर काही अपडेट आल्याच्या नंतर जे आहे ते आपण सर्वप्रथम जे आहे त्याचा व्हिडिओ, याची नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे जे आहे ते आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, वेंडरची स्थिती कशी झाली सध्या जर बघता, एसी आणि एसटी साठी एक 4-2 वेंडर त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। जवळपास गॅलो एनर्जी आहे, त्याच्यानंतर सिद्धकला आहे, सीआरआय आहे, क्रॅम्प्टन आहे। ह्या एससी आणि एसटी शेतकरी बांधवांसाठी जे आहे ते वेंडर अवेलेबल आहेत। परंतु आज इथे भंडारा जिल्ह्यासाठी ओबीसी बांधवासाठी एक कंपनी इथं ओसवाल पंप लिमिटेड ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता नेमक्या ह्या अशाच कंपन्या ऍड होणार का टप्प्याटप्प्यानं, काही समजायला मार्ग नाही। माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणावर कोणतीही माहिती, आवश्यक ती माहिती आपल्याला मिळाली नाही। आता प्रत्येक ठिकाणावर जे आहे ते आपण विचारायचा प्रयत्न केल्याच्या नंतर तिथे वेंडर बद्दल कोणतीही माहिती, अधिकृत अशी माहिती मिळत नाही। मेल केल्याच्या नंतर फक्त वेंडर ऍड होतील एवढं सांगितलं जातं। मग शासनाला एवढंही कळायला पाहिजे की बाबा ओपन आणि ओबीसीचे शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यांनी एक रकमेचा जो आहे तो मोठा भरणा यांच्यापेक्षा जो आहे तो दुप्पट भरणा केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जे आहे ते वेंडर आपल्याला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। कारण आपण आपल्या भाषणामध्ये सांगतो की आम्ही 15 दिवसात शेतकऱ्याला पंप देणार आहोत, 2 महिन्याच्या आत त्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण होईल, आम्ही दिवसा लाईट देऊ। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त भाषणापुरते आहेत आणि शेतकऱ्याकडून जे आहे ते शासनाने जे आहे पैसे भरून घेतलेत आणि शेतकऱ्याला पूर्ण त्या पैशाचा जो आहे तो आता सध्या वापर चालू आहे। आणि सोलार पासून जवळपास लाखो शेतकरी हे वंचित आहेत। पेपरबाजी झाली, न्यूजवाल्यांनी लावलं तरी त्याला कुठलंही फरक पडत नाही, कारण आता लोकप्रतिनिधी सुद्धा याचा जे आहे ते प्रश्न मांडत नाहीत। कारण लोकप्रतिनिधीला सर्वांनाच माहीत आहे की बाबा हे सोलारचं जे प्रकरण जे चालू आहे ते आता खूप मोठं गंभीर प्रश्न आहे शेतकऱ्यासमोर जे आहे। आता जवळपास शेतकऱ्यांनी 90% शेतकऱ्याच्या पेरण्या झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये पाऊस पडत नाही। आता बऱ्याचशा जणांना असं वाटतं की बाबा जेवढं पाणी आहे तेवढं आम्ही पाणी शेतीसाठी देऊ, परंतु तिथे वीज उपलब्ध नाही। एकूण तिकून मोटर लावायची झाली तर ती वारा सुटतो तिथं, किंवा मग इतर कारणानं ती लाईट उपलब्ध असली तरी लाईट त्या ठिकाणी टिकत नाही। मग त्यासाठी शेतकऱ्याने जे आहे ते सोलारचे जवळपास कमी नाही 22,000, 32,000, 45,000, 50,000 रुपयापर्यंत पेमेंट शेतकऱ्यांनी जे आहे ते या सोलर पंपासाठी केलेलं आहे। आणि 1-2 वर्षापर्यंत जे आहे तर हे सोलर पासून शेतकरी वंचित आहेत। भरपूर असे शेतकरी आहेत 2021 पासून पैसे भरून सुद्धा त्यांना जे आहे तर त्या ठिकाणावर एकतर वेंडर मिळाले नाहीत किंवा सोलर पंप मिळाले नाही। एक तर कंपन्याची चाललेली मनमानी, कंपन्यांनी मटेरियल दिल्याच्या नंतर लोकल एजंटची मनमानी, यामध्ये शासनाचं कुठेही लक्ष नाही, महावितरणाचं लक्ष नाही। कोणत्याही या गोष्टीला तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा काहीही याला कुठेही दाद मागण्यासाठी शासनानं सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही। आता फक्त महावितरण एक जुलमानं तक्रार नोंदवून घेतं शेतकऱ्याची, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही। याकडे एक शासनानं जातीनं लक्ष द्यायला पाहिजे की ह्या ज्या कंपन्यानं पंप लावलेत याच्यामध्ये कोणाचे हेड चुकीचे झालेत, कोणाच्या मोटर चुकीच्या मिळाल्यात, कोणाला पॅनल व्यवस्थित मिळाले नाही, कोणाला स्ट्रक्चर व्यवस्थित मिळालं नाही, आणि खड्डा आणि रेती या गोष्टीसाठी तर सोडूनच द्या, याच्यामध्ये तर सर्वच कंपन्या आहेत ते पूर्णपणे शेतकऱ्याला परेशान करतात। परंतु आता हे ठीक आहे, हे करतील पण त्या शेतकऱ्याच्या लेवलला, कारण त्यांना आता सध्या गरज आहे। परंतु जे आता वेंडर अवेलेबल नाहीत तर शासनानं या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्वच शेतकऱ्यासाठी वेंडर हे उपलब्ध करून द्यायला हवं। कारण आता जी पेरणी झालेली आहे आणि काही शेतकऱ्याला तिथं पाणी द्यायचं आहे, असे शेतकरी यामुळे खूप सारे त्रस्त झालेले आहेत। एक
शासनाला एक विनंती आहे की सर्व शेतकऱ्यासाठी जसे आता आपण कास्ट वाईज वेंडर उपलब्ध करून दिलेत, जिल्हा वाईज वेंडर उपलब्ध करून दिलेत, तसेच मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वेंडर उपलब्ध करून दिल्यानंतर याचं आता वेंडर उपलब्ध करून दिल्यानंतरही पुढे किती दिवस लावणार आहे वेंडर, हाही एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. जवळपास आता सर्व काही सर्वे झाले, वेंडर निवडलेत, त्यानंतरही हे 6-6 वर्ष 6-6 महिने 1 वर्ष जे आहे ते शेतकऱ्याला पंप देत नाहीत. हाही मोठी प्रश्न आहे, ही मोठी भानगड आहे. मग आणखीनही शेतकरी चिंतेतच आहे की मला आणखीन वेंडरच आला नाही तर मला हे सोलार मिळणार कधी, सीझन जाणार कधी, आणि सोलरचा फॉर्म भरला म्हणून एक तर वीजही मिळणार नाही तिकून. म्हणजे इथं पूर्णपणे शेतकऱ्याची माती आणि शेतकऱ्याचं नुकसानच होणार आहे. याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजेत आणि हा जो चाललेला सावळा गोंधळ आहे याला कुठेतरी थांबवायला पाहिजेत आणि या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढायला पाहिजेत. धन्यवाद.